श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांच्या आलेल्या सुंदर अशा अनुभवांचे, त्याचबरोबर प्रत्येक स्वामी भक्तांचे. श्री स्वामी समर्थांच्या सेवेमध्ये प्रत्येक भक्तांच्या आयुष्यात चमत्कार हे खूप सुंदर होत असतात आणि हेच चमत्कार आपल्या चॅनलवरती शेअर होत असतात. त्यामुळे स्वामींचे सुंदर सुंदर अनुभव ऐकण्यासाठी आत्ताच भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. त्यामुळे प्रत्येक स्वामींचा अनुभवाचे नोटिफिकेशन तुमच्या जवळ येईल आणि तुम्हाला स्वामींचा प्रत्येक चमत्कार ऐकण्याची संधी भेटेल. त्याचबरोबर जो स्वामींचा अनुभव तुम्हाला ऐकायला भेटेल किंवा आवडेल तो अनुभव तुम्ही नक्कीच त्या अनुभवाला लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताई नाशिक येथील आहेत आणि त्या ताईंचं नाव हे हिरा भाऊसाहेब मोंडे आहे. चला तर मग त्या ताईंचा अनुभव ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. ताई सांगायला सुरुवात करतात. हॅलो. हा बोला ना ताई. श्री अनुभव सांगा. हो श्री स्वामी. तरी तुमचा फोन लावते पण तुमचा फोन काही उचलती नाही तुम्ही. हा हा हा. बोला ना ताई, अनुभव शेअर करायचा आहे. हो मला अनुभव शेअर करायचा होता. नाव सांगायचंय का ताई? हो सांगायचं. सांगा ना नाव. मी नाशिकला राहते. हा हिरा मोंडे नाव आहे माझं. काय? हिरा भाऊसाहेब मोंडे. हा हा कसे आला ताई तुम्ही स्वामी सेवेत? मी ना म्हणजे असं जास्त स्वामी सेवा नव्हती करत आधी. हा माझी पोरगी जायची कधी कधी मंदिरामध्ये. अरे वा. हा प्रसाद वगैरे आणायची. हा हा माझा काही एवढा विश्वास नव्हता. आधी मी करायची शंकराचं. हा हा अरे वा. पण मग त्याच्यानंतर ना मध्यंतरी असं झालं. मला 2 मुलं आहेत. हा तर नाशिकच्या शेजारीच एक गाव आहे माडसंगी म्हणून. हा हा तर मग माझं लग्न झाल्याच्या नंतर मला 2 मुलं झाल्याच्या नंतर माझ्या मिस्टरांचं माझं काही जमत नव्हतं नाही का. हा त्यांचं म्हणजे असं बाहेर दुसरीकडे अफेअर होतं. अरे बापरे. हा आणि मग त्याच्यानंतर मग ते असं पकडलं वगैरे. मग मी माझ्या बहिणीच्या इकडे निघून आले, इकडे अशोकनगरला. हा इकडेच आम्ही किती दिवस राहत होतो. माझी मुलगी, मी, मुलगा. मुलं शाळेमध्ये जायची, मी जॉब करायची असं कोणतरी कंपनीचं. हा नंतर मग झाडूच्या याच्यामध्ये लागली मी वॉटर गेसमध्ये. हा माझ्या मिस्टरांनीच मला बाहेरचं केलेलं होतं. अरे बापरे. हो. माझी मुलगी जायची स्वामींच्या मंदिरात. कधी कधी प्रसाद आणायची, सकाळी जायची. मग मला खूप त्रास व्हायचा. मी अशी झोपली बी ना तर मला असं बाहेरचं केलेलं होतं. तर मग असं कसं असं कोणी आपल्या अंगावरती येऊन बसतं. अरे बापरे. हा माझे डायरेक्ट असे हातपाय म्हणजे वरती होत नव्हते. अशी झोपलेली मी जशी राहायची ना तशी राहायची, पण माझे हातपायच वरती होत नव्हते. खूप रागायची मी झोपेत. आणि आमुषा पौर्णिमा असली ना तर खूप त्रास व्हायचा मला, इतका त्रास व्हायचा. आणि ज्या बाईसोबत माझे मिस्टर होते ना त्या बाईनेच मला असं करून दिलेलं होतं. बापरे, माझ्या अंगातून काटे निघाले ताई. हा त्या बाईनेच मला असं करून दिलेलं होतं. मग मी नंतर वॉटर गेस मध्ये असं नगरपालिकेचं कॉन्ट्रॅक्ट असतं ना त्याच्यामध्ये मी लागली बा झाडू मारण्यासाठी नाही का. मग झाडू मारायला लागली. मग सकाळी मी 5:30ला ड्युटीला यायची आणि दुपारी जायची. दुपारी मी जशी जायची तशी झोपायची ना तर डायरेक्ट मला दुपारी वाटायचं की माझ्या अंगावरती कोणतरी असं काळी शक्ती अशी बसलेली आहे असं वाटायचं. निगेटिव्हिटी. हा इतकी निगेटिव्ह. मी म्हणायची मी कोणाचं वाईट केलं नाही तर माझं का बरं एवढं कोणी वाईट केलं. हो ना बरोबर आहे. खूप वाईट विचार यायचे. मग माझी मुलगी म्हणायची मग काय म्हणायचे? मुलगी म्हणायची
मग मी टाइम टेन्शन मध्ये राहते, रडत राहते. म्हणजे आमच्या घराजवळच तिथे अशोकनगरला मंदिर होतं. मंदिरात जात जाय कधी मी, संध्याकाळी स्वयंपाक करते तू जाऊन येत जाय. हे येऊ नको, मंदिरात गेला तुला बरं वाटेल. कधी कधी मी असं म्हणजे आम्ही असं रस्त्याला झाडू मारायचो ना, मला असं डायरेक्ट वाटायचं का असं गाडी आली का डायरेक्ट गाडी खाली असं उडी मारून द्यावा असं वाटायचं मला. अरे बापरे. इतकं टेन्शन, इतकं टेन्शन. गेली मी एक दिवशी असं मंदिरामध्ये. मग गेली खूप खूप म्हणजे इतकं मला रडू आलं तिथं. जर मी कोणाचं वाईट केलं नाही तरी माझ्यासोबत का बरं असं होतं नाही का. मग स्वामींच्या सेवेमध्ये नव्हती, मला काही माहित नव्हतं एवढं स्वामींविषयी काही माहिती नव्हतं. मग कोल्हापूरची माझी एक मैत्रीण आहे, मग ती म्हणे तुला असा त्रास होतोय सारखा, मी बघते असं बाहेरचं वगैरे नाही का. एक ताई होते वाटतं तिच्या शेजारी. असं मला राहायच्या आधी, मग नंतर तिच्या माहेरी गेली कोल्हापूरला. मग असं फोनवरती वगैरे बोलायचो आम्ही नाही का. मग तिने बघितले, ती म्हणे 21 गुरुवार कर म्हणे. त्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम असा चालू झाला होता, तर मला डायरेक्टली जी गर्भपिशवी असते ना आपल्यावाली, त्या गर्भपिशवीला मधून गाठ होती माझ्यावाले. डायरेक्ट मधून गाठ होती. मग सोनोग्राफी केली आणि ते बी गोळ्या औषधं चालू होते मला. म्हणजे ती कशामुळे आली होती काय का असेच आपले? असंच म्हणजे त्याच्यामध्ये असं झालं होतं, जे असं बाहेरचं केलं होतं ना मला, त्याच्यामध्ये ते थोडं 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 माझ्या प्रॉब्लेम मध्ये अंग जाता जाता मग बाहेरचं केलं म्हणजे ते कशा उभी करता ना आपल्या गर्भपिशवी करता, किंवा मग आपण आजारपणातून कधी बाहेरच निघते नाही असं करता. म्हणजे झुरू 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 म्हणजे डायरेक्ट आपल्याला असं वाटतं का मरून जावा, आपण स्वतःच काहीतरी करून घ्या असं वाटतं आपल्याला नाही का. तसं व्हायचं मला. मग ती म्हणा, तिने बघितलं तिकडे असं स्वामींचं, म्हणून 21 गुरुवार कर म्हणे तू. मग मी त्या गुरुवाराला सुरुवात केली. मग म्हणजे मलाच वाटायचं मी काय जास्त दिवस जगणार नाही, कारण का मला प्रॉब्लेम मध्ये इतका त्रास व्हायचा ना ताई. अक्षरशः मी 5 ते 6 दिवस बसू शकत नव्हते का उठू शकत नव्हते, इतका त्रास व्हायचा मला. अरे बापरे. म्हणजे इतका त्रास व्हायचा, इतकं माझ्या अंगावरती जायचं ना, तर डायरेक्ट क्रॅच करायचं, इतकं माझ्या अंगावरती जायचं. इतका भयानक त्रास व्हायचा. सोनोग्राफी केली तर डॉक्टरने डायरेक्ट सांगितलं तुम्हाला जी गर्भपिशवी ना ती गर्भपिशवी डायरेक्ट काढून टाकावं लागेल आणि डायरेक्ट गाठीचं ऑपरेशन नाही होणार तुमचं. मग गाठ होती ती गाठ डायरेक्ट गर्भपिशवीच्या मध्य बाजूने होती. त्या गाठीचा आणि गर्भपिशवी असते ना आपला, त्या गर्भपिशवीचा पूर्ण एक जीव झालेला होता. अरे बापरे. हो. जेव्हापासून मला बाहेरचं केलं होतं ना तेव्हापासून तो त्रास चालू होता. मग तो हळूहळू हळू वाढत गेला. अमुषा पौर्णिमा आली का वाढायचं अमुषा. भरपूर बघतो आणि ते केले, पण मग त्याच्यामध्ये काही फरक पडला नाही. आपण कंटिन्यू काम करणार का ते दुसऱ्यांना पैसे देऊन आपला आजारपण किती बघणार आहे. हो ना. मग त्याच्यानंतर मग मी गुरुवार चालू केले. तिथूनच पुस्तक घेतलं, नारळ वगैरे, खडीसाखर, स्वामींना वाहिलं. स्वामींना मध्ये जसं असेल तसं ठेवायचं तर ठेवा, न्यायचं तर फक्त माझे हाल करू नका. बिनधास्त घेऊन जा. मी कोणाचं देवाला बी दोष देणार नाही आणि कोणालाही दोष देणार आहे. मी असं म्हणाल माझं कर्म काहीतरी मी वाईट केलं तर झालं नाही का. काय करणार आहे आता, जसं लग्न झालं तेव्हापासून आपला त्रास असल्यावर काय करणार आहे ताई. आणि त्याच्यामध्ये आपण रोज काम करणार बाहेर, तेव्हाच आपल्याला भेटणार. मग त्याच्यानंतर केले मी 21 गुरुवार झाले माझे. मग 21 गुरुवारच्या मध्यंतरी मग गुरुचरित्र वाचायचे नाही आपलं गुरुवारचं. मग मी ते पूर्ण वाचायची. पूर्ण वाचल्याच्या नंतर मग हे करायची 11 वेळेस, 21 वेळेस, 51 वेळेस तारक मंत्र म्हणायची. आणि जिथं बघितलं होतं ना तिथं त्यांनी मला सांगितलं होतं का तुम्ही बेल नसता का, बेल काय बेलीची पानं नसता का, बेलाची. बेलीचे पानं घ्यायचे, ते बारीक करायचे आणि सकाळी ते पाणी प्यायचं, बेलीचं पाणी. बेलीचं पानाचा रस आणि तारक मंत्र हे रोज म्हणायचे संध्याकाळी. अरे वा. मग ती प्यायची. मग कम से कम माझेवाले 19 गुरुवार झाले माझेवाले. 19 गुरुवार झाल्याच्या नंतर माझा आपाप जो प्रॉब्लेम होता ना माझ्यावाला तो पूर्ण बंद झाला. अरे वा. 21 मध्ये.
हो 21 मध्ये म्हणजे 21च्या आधीच 19, 18 असं चालू होतं ना. हा हा. तेव्हा 21 पण नव्हते झाले. मग पूर्ण बंद झालं. अरे मग ते 5 मुलं आणून उद्यापन वगैरे केलं मी. सगळं व्यवस्थित झालं. आणि ज्या गुरुवारी माझं उद्यापन झालं ना ताई, हा त्या गुरुवारीच मला असं वाटलं, की असं मनातून माझी इच्छा झाली का स्वामी मी तुमच्यावाला एवढं तुम्ही डायरेक्ट जे नारळ असतं ना आपण बसवतो घटाला, हा हा त्या नारळामध्ये डायरेक्ट स्वामींची प्रकृती नसते का, हा. तशी अशी उत्पन्न झाली. आकृती पूर्ण उत्पन्न झाली त्याच्यामध्ये. अरे वा. हा पूर्ण आकृती उत्पन्न झाली. हम्म. आणि त्याच्यानंतर जेव्हापासून मी गुरुवार करायला लागली ना ताई, हा. तेव्हापासून माझ्या घरामध्ये रात्रंदिवस देवाचा दिवा चालू असतो. अरे वा. आणि फक्त जेव्हा मला प्रॉब्लेम वगैरे आला ना, घरात कोणी नसतं तेव्हा तो दिवा बंद होतो. हा. नाहीतर रात्रंदिवस माझा देवाचा दिवा कंटिन्यू चालू राहतो. अरे वा. त्याच्यानंतर एवढ्या टेन्शन मध्ये माझ्या कमरेमध्ये गॅप पडला, मानेमध्ये गॅप पडला. हा. आणि मला सांधेवात सुद्धा झाला. माझे जे जॉईंट आहे ना हे पूर्ण दुखायचे. अरे देव. हा जे माझा पाळीचा प्रॉब्लेम होता ना तो पूर्ण क्लिअर झाला. पण जे जे जॉईंट माझे दुखायचे ना ताई, हा हा. ते इतके दुखायचे इतके दुखायचे का अक्षरशः ते कोल्हापूरचं बघा मिरज नाव ऐकलं असेल तुम्ही. मिरज. हो मिरज. तिथं एक दवाखाना होता हा. सांधेवाताचा. हा. तर तिथं सुद्धा मी गेली बरं का. तिथं सुद्धा गेली मी 3 महिने 4 महिने ट्रीटमेंट केली. पण तिथं बी मला काहीच फरक पडला नाही. मी डायरेक्ट स्वामींनाच म्हणले, स्वामी ठेवायचं तर आता जो त्रास माझा मेन होता तो बरा झालाय. ठेवायचं ठेवा, तुम्हाला जे करायचं ते करा. कारण का आपल्याला इतकं दवाखान्यात फिरायला आपल्याकडे पैसे नाहीत. तुम्हाला जे करायचं ते करा. तुमच्यामध्ये जसं तुम्ही मला जसे माझ्या मनात विचार यायचे वाईट का मी मरून जावा. पण मग मी जिवंत तुमच्यामुळेच आहे, तुमच्यामुळेच राहिले. तुमच्याकडून भांडणार नाही, बोलणार नाही. फक्त माझे जे कर्म असतील काय फेडायचे माझ्याकडून फेडून घ्या. फक्त मी रोज सकाळी उठून कामाला जाता येईल मला एवढी ताकद माझ्यामध्ये ठेवा स्वामी. अरे वा. बाकी मला काहीच नका. मला दुसऱ्यांचा अनुभव देऊ नका, येऊ नका, काहीच करू नका. जे मी करते सहकुशीने फक्त तेवढं माझ्या कष्टाला फळ द्या मला. हा हा. बरोबर. हो. आणि जेव्हा मला पहिल्यांदा गुरुवार धरायचे होते ताई, तेव्हा आम्ही असं लेडीज रिक्षामध्ये यायचो ना. रिक्षामध्ये असं आमचं असं बोलणं झालं 2-3 लेडीजचं. तर ते आपला चाफा नसतो का चाफा, हा ते चाफ्याच्या शेंगा असते बघा. चाफ्याच्या. हो चाफ्याच्या शेंगा. चाफ्याला शेंगा येतात होय ताई? हो ताई येतात ना ती शेंगा. व्हाईट चाफा असतो, लाल चाफा असतो. भरपूर कलर आहे चाफ्याचे. पण ज्याला चाफ्याची शेंग सापडते ना ताई, ते इतकं नशीबवान असतं का तुम्हाला काय सांगू. अरे बापरे. मी अजून चाफ्याची शेंगच बघितली नाही ताई. ज्याच्या नशिबात असलं ना ताई, त्याच्याच नशिबात येतं ते. त्या शेंगातनी काय असतं का बी वगैरे असतं? हा बी असतं आणि ती शेंगाचं वैशिष्ट्य असं आहे, चाफ्याची शेंग आणि एक आपलं उंबर आहे. उंबराचं फुल ज्याला दिसतं ना. अजून एक वस्तू आहे, त्या वस्तूचं मला नाव नाही माहिती. पण ह्या 3 वस्तू जर आपल्याला बघितल्या ना, आपण जर घेतल्या ना त्या ताई, तर त्या माणसाला जिंदगीभर काहीच कमी पडत नाही. अरे वा. आणि म्हणजे मला असं शेंगा लागते ना हे मी पहिल्यांदाच ऐकते ताई. कारण हो असती ना. खूप मोठे मी चाफ्याची झाडं बघितली. त्याला पान नाही पण फक्त फुलं मात्र होती. पण शेंग वगैरे नाही मला कधी दिसली. हा म्हणजे ते ज्याच्या नशिबात असतं ना ताई, त्यालाच ती भेटती. आणि ती घेतल्याच्या नंतर ती घ्यावा लागती. घेतल्याच्या नंतर मग ती घरी न्यायची, त्या शेंग्याची पूजा वगैरे करायची आणि वाळूपर्यंत अशी ठेवायची ती. पण शक्यतो सर्प त्या म्हणजे चाफ्याचं झाड असतं ना त्याच्यावर सर्प जातो रातच्या. ती शेंग आल्याच्या नंतर सर्प खाऊन घेतो. सर्प ठेवत नाही. हो. तर जो म्हणजे मला असं धरायचे होते नाही का गुरुवार. तर मग 2 गुरुवार माझा एक असाच गेला प्रॉब्लेम मध्ये. एक गुरुवार मग धरायचा लक्षात राहिलं नाही. घर वगैरे आवरलं नाही. मग माणसाला कसं पहिल्यांदा वाटतं आपल्याला अनुभव नाही, आपल्याला काही माहिती नाही, थोडं सगळं व्यवस्थित झालं तर बरं, नाहीतर काही झालं तर उगीच नाही का भीती वाटते माणसाला. असं माझ्या बाबतीत झालं. ते गुरुवार मी फक्त 2 असे पहिल्यांदा उपास धरले. पूजा वगैरे काहीच मांडली नाही. पण जेव्हा मला ती शेंग सापडली ना ताई, अक्षरशः तोपर्यंत तुम्हाला खोटं सांगत नाही, तिथून मागं माझ्याकडे ₹10 राहत नव्हते कधी. पण जेव्हापासून मी गुरुवार धरायला लागली आणि जेव्हापासून ती शेंग माझ्या घरामध्ये आली, तेव्हापासून मला काहीच कमी नाही ताई अक्षरशः. आणि समजणार कशी ती चाफ्याची शेंग आहे का चाफ्याच्याच झाडाला असते ती शेंग?
चाफ्याच्या झाडालाच असते. आपली वालाची शेंग कशी असते अशी काळी काळी वालाची शेंग असते बघा. हा हा. हा सेम तशीच असते. पण ते ज्याच्या नशिबात असतं ना ताई त्यालाच दिसतं ते. हो, आणि ती मला म्हणजे वाल्याच्या शेंगासारखी म्हटल्यानंतर अशी लांब असते. एकदा वालाची शेंग कशी अशी लोंबटी असते ना अशी लांब असते. हा. तशीच राहते अशी चिचकोळी. तेवढीच त्याची हाईट म्हणजे अशी लांबी रुंदी तशीच राहते. फक्त असं बघताना निरीक्षण करून बघायचं. ज्याच्या नशिबात असली ना ताई त्याला जर भेटली तर ती शेंग घ्यायची आणि घरी आणायची. अहो ताई, आता तुम्ही म्हणताय ना, माझ्या लग्नाच्या अगोदर, आता मी काय तेव्हा स्वामी सेवेत नव्हते, हं, मग मी महादेवाला गेले होते आणि हं, तिथं एवढं जुनं मंदिर आहे महादेवाचं आणि एवढा मोठं चाफ्याचं झाड होतं ना, की असं हं. जुनं काही खूप वर्षाचं जुनं लिंबाचं झाड असतं बघा, कडुलिंबाचं. हो, हो. असं एवढं मोठं चाफ्याचं झाड होतं आणि त्याच्या खाली शेंगा मला 2-3 दिसल्या बरं का. पण हं, मी म्हटलं की चाफ्याच्या, आणि माझ्या बरोबर कोण आत्या का काहीतरी होत्या बघा, चुलत आत्या, हं, मावस हं, आत्या. तर त्यांना हं, मी म्हटलं, अहो चाफ्याच्या झाडाखाली हे शेंगा कशाच्या आहेत पडलेल्या? कारण हं. मोठं झाड होतं ना. हो, हो. तर त्या म्हटल्या काय माहिती असतील कशाच तरी, आणि महादेवाचं मंदिर होतं बघा तिथं. मी बघितले ते शेंगा, पण आता मी तरी विचारलं, पण आता मला त्यावेळेस काय समजतंय, मी तशीच निघून गेली त्यांच्या पाठीमागं. नाही चाफ्याच्या शेंगाचं खूप वैशिष्ट्य आहे ताई. एकदा आम्ही ना तर तुम्ही अं, म्हणताय त्याच्यामुळे मी आता पहिल्यांदाच माझ्या लक्षात आलं की मी ती चाफ्याची. आपलं दिंडोरी नाही का दिंडोरी हां. तिथे बी आम्ही सेवा घेण्यासाठी गेलो होतो. माझं गर्भपिशवीसाठी आणि ते जॉईंटसाठी. तर हां. तिथं बी ते जे गुरुमाऊली ना त्यांचं दर्शन झालं आम्हाला. अरे मग वाह! त्या गुरुमाऊलींनी सुद्धा म्हणजे असं सगळ्या गोष्टींची माहिती देताना त्यांनी पण सांगितलं होतं की ज्या माणसाला चाफ्याची शेंग सापडती त्यांनी घरी आणायची शक्यतो सापडत नाही. हां. पण ज्या माणसाला चाफ्याची शेंग सापडती ती शेंग अशी बी कामं येते ज्या म्हणजे कसं म्हणतात वांजुर्डी बाई व तिला संततीच होत नाही. हां, हां. प्रॉब्लेम आल्याच्या नंतर त्या बाईला ती शेंग उघडून प्यायला द्यायची. त्याने सुद्धा संतती होती असं. अरे वाह! म्हणजे ते जे गुरुमाऊली होती ना हां. त्यांनी सांगितलं. हे मला माहिती नव्हतं असं. पण मला फक्त एवढंच माहिती होतं म्हणजे असं लेडीजमध्ये रिक्षामध्ये जायचो ना आम्ही 4-5 लेडीज ड्युटीला यायचं जायचं सोबत. हां. मग त्याच्यामध्ये विषय झाला होता. का बुवा चाफ्याची झाडं असलं का त्याला शेंगा शोधायच्या. आणि माझ्या मनामध्ये काहीच नाही. मी मनातच म्हणले स्वामी अहो आता कधी ती शेंग सापडावी आणि कधी तर आपण तर असंच फिरतो झाडू मारत. कधी ती शेंग सापडायची आपल्याला. सगळीकडे चाफ्याची झाडं आहे. पण कोण बघल आणि कशी सापडेल आपल्याला. हां, हां. पण त्याच्या दुसऱ्या दिवशी लगेच ती शेंग दिसली मला. अरे वाह! हं. त्याच्या दुसऱ्या दिवशी लगेच दिसली. मी ती घरी आणली, पूजा केली. पण तेव्हापासून म्हणजे वातावरण पूर्ण चेंज होऊन गेलं. हां. म्हणजे तुम्ही फक्त देवघरामध्ये ठेवलं का त्याला तिजोरीत ठेवली ती शेंग? नाही मग ती पूजा वगैरे झाली. मग ती वाळल्याच्या नंतर मग कोरा कपडा घेतला. त्याच्यामध्ये ₹1 ठेवला, दक्षिणा ठेवली. हळद-कुंकू लावलं. कोऱ्या कपड्यामध्ये बांधून जिथं आपण पैसे ठेवतो ना लॉकरमध्ये, कपाटामध्ये हां. तिथं ठेवून दिली. मग मी ती दर गुरुवारी आपण स्वामींची पूजा करतोच ना अभिषेक वगैरे. हां. मग दर गुरुवारी मी ती काढून घेते, पूजा वगैरे करते. स्वच्छ पुसून म्हणजे ती आता वाळून गेली नाही का पूर्ण हो अशी. ना. हो ना. लाकडासारखी झाली. तरी पण मग ती काढायची, पूजा वगैरे करायची. डबल कोरा कपडा बदलायचा त्याचा. डबल बांधून घ्यायची. डबल ठेवून द्यायची तिथं म्हणजे योग्य कपडा जागी. बदलायचा का त्याच कपड्यात बांधायचं? हा काही नाही कोरा कपडा मग कसं जास्त खराब झाला तर मग बदलून टाकायचा. हां, हां. हं. आणि तिला काय धुवायची का फक्त हळदी-कुंकू लावणंच? हळदी-कुंकू लावायचं मग त्यांना कसं देव पण उतरतं ना त्या गोष्टीमध्ये. हो ना, हो. आपण देवाजवळ ठेवल्याच्या नंतर हळदी-कुंकू लावतो, पाया पडतो. हां. मग देव पण झालं ना ती आपली लक्ष्मी झाली ना. हो ना, हो. हं. चला आजपर्यंत कोणाला सापडले असेल, कोणाकडे असेल तर तुम्ही सांगितलेली माहिती त्यांच्या उपयोगी पडेल. हो. छान झालं ना शेंग सापडली. म्हणजे म्हणूनच तुम्हाला शेंग सापडणार होती, म्हणूनच अगोदर स्वामींनी तुम्हाला त्याच्याविषयी माहिती दिली. हां, नेमकं आदल्या दिवशी ते बोलणं झालं आमचं. आणि माझ्या मनात बी नाही बरं का ताई ते, हां. का असं होईल म्हणून. हां. आणि जी मला माझं गर्भपिशवीचं डायरेक्टली मला घरचे बोलायचे का तू गर्भपिशवीचं ऑपरेशन करून टाक. हां. तुला जर इतका त्रास होतोय मी काय म्हणायची, मी आता माझं 36-27 35-36 वय आहे. हां. आता मी गर्भपिशवी काढून मला रोजचं काम करायचंय गर्भपिशवी काढून मी काय करू? हो ना, मग पुढे त्रास होतो ना हो. हो. कसं काय एवढ्या लवकर काढायची गर्भपिशवी सांगा बरं हो ताई. ना, हो. मग मी म्हणायची काहीतरी होईल पण मग त्रास तेवढा व्हायचा त्याच्यामुळे घरचे सगळे बोलायचे आई वडील तर काढून टाक. पण मी म्हणायचे नाही मला काही करायचं नाही. पण मग जेव्हापासून मी स्वामींचं करायला लागले त्याच्यामध्ये तारक मंत्राची सेवा वाढली. नामस्मरण जसं आता ड्युटी वाचली तरी करायचं. हां. त्याने माझं ते पूर्ण बरं झालं. अरे वाह! हं.
काहीच म्हणजे त्याच्यामध्ये मला कसलीच अडचण आली नाही. जसं आता नॉर्मल राहतं ना माणूस, तसं झालं आता. मला त्याचा काहीच त्रास होत नाही. आणि जिथं मी ड्युटी करते ना ताई, तिथं एक म्हणजे सुपरवायझर असतो आपला आणि एक साईट सुपरवायझर असतो. त्या माणसाने ताई मला इतकं परेशान केलं, तर इतकं परेशान केलं तुम्हाला काय सांगू. अक्षरशः मला असं वाटायचं काम सोडून द्यावं. इतकं परेशान केलं होतं. असं याला हे सांग, त्याला ते सांग, ही बाई फालतू आहे, असं आहे, तसं आहे. ते भांडणं आमच्यावाले पूर्ण एक नगरसेवक राहतो बा नाही का, त्या नगरसेवकापर्यंत गेली. त्याने माझी खूप बदनामी केली. त्याचं असं दुसऱ्या बाईसोबत अफेअर होतं नाही का. मग आम्ही दोघी सोबत राहायचो. मग ती माझा फोन वगैरे वापरायची. आता आपल्या मनामध्ये काही नाही. आपण कसं आता स्वामींच्या सेवेमध्ये तर स्वामींच्या याच्यामध्येच राहतो. आपण कोणाला वाईट बोलत नाही. पण आपल्यासारखे सगळे नाही राहते. ती माझ्या मोबाईलवरून त्या माणसाला फोन करायची. मग ते असं दुसऱ्यांना वाटायचं का माझं त्याच काही आहे. त्या माणसाने तिची बदनामी नाही केली, पण माझी न काही करता इतकी काही बदनामी झाली. मला इतकं वाईट वाटलं. मी इतकी रडली. मला डायरेक्ट त्या क्षणाला असं वाटायचं की हे काम करू नये, काम सोडून द्यावं. आता एवढं काय नसताना माणूस इतकं म्हणजे मला वाईट वाटत होतं. अक्षरशः आपलं एवढ्या मोठ्या माणसापर्यंत भांडणं गेली. आणि घरी ही गोष्ट सांगू शकत नाही. घरचे डायरेक्ट म्हणतील मग तू जाऊ नको त्या ड्युटीला, काम करू नको. घरी कसं काय सांगायचं. मग विश्वास राहत नाही. माणसं कशी राहतात. मग त्याच्यामुळे मी घरी काहीच सांगितलं नाही. मी इतकी रडली. स्वामींना एकच म्हणले, एक तर याला ठेवा स्वामी, नाही तर मला ठेवा. इथं काहीतरी करा. एक तर मग माणसाचं कसं होतं, ते माणूस समोर दिसलं माणसाला राग येतो. मग अक्षरशः मी माझं मन शांत होण्यासाठी मी 21 दिवसाची तारक मंत्राची सेवा केली होती. 21 वेळा तारक मंत्र म्हणायची. ती विभूती बाहेर अशी फुकून द्यायची त्याच्या नावाने आणि ते पाणी मी पिऊन घ्यायची. असं केल्याच्या नंतर कमसे कम 3 महिने झाले बरं का ताई. 3 महिन्याच्या नंतर त्या माणसाचं इतकं मोठं भांडण झालं. जो सुपरवायझर होता ना, जो मेन, त्याचं इतकं भांडण झालं त्या बाईवरून बरं का. इतकं भांडण झालं तर अक्षरशः त्याची डायरेक्ट दुसरीकडे बदली केली. डायरेक्टली जे म्हणजे कॉन्ट्रॅक्टदार असतो ना, तिथपर्यंत त्याचं गेलं. हा त्या बाई मागं लागलेला आणि त्या बाईमुळे हा असा करतो. अक्षरशः तिथपर्यंत गेल्याच्या नंतर 2 महिने तो घरी होता. 2 महिने घरी राहिल्याच्या नंतर त्याची दुसरीकडे बदली केली. मग काय झालं? मग त्याची म्हणजे तो इथून निघून गेला. मग त्याची दुसरीकडे बदली केली. म्हणजे बघा, म्हणजे आपण म्हणतो स्वामी नाहीये, पण मग इतकी रडली मी, इतकं कळवळ माझ्या मनाला लागली तर मी न काही करताना माझी एवढी बदनामी केली. आणि म्हणजे आम्ही मस्त 40-50 माणसं आहे नाही का, एवढ्यांमध्ये सगळ्यांमध्ये झालं नव्हते. मग खूप मला इतकं वाईट वाटायचं ताई. मी इतकी रडायची तर तो समोर बी आला ना, तरी मला इतका राग यायचा. त्या माणसाचा. असं वाटायचं का त्याला डायरेक्ट मारावं. पण मी तारक मंत्राचं पाणी करून माझं मन शांत ठेवलं आणि काम सोडलं. तर मग काय हो, तिथं फक्त आपल्या कंपनीमध्ये 8-8 घंटे काम करावं लागतं ताई. इथं फक्त आपलं किती 2 तास काम करायचं. त्याच्यानंतर मग काही 2 वाजेपर्यंत आराम करायचंय, बसायचंय. आपलं जोगं काम आहे. त्याच्यामुळे एवढं टेन्शन नाही. मग त्याच्यामुळे काम सोडायचं तर कसं सोडायचं. नाहीच ना. मग त्याच्यामुळे ते शक्य नव्हतं. त्याच्यामध्ये आता मला सांधेवात आहे, माझे जॉईंट वगैरे दुखतात. म्हणजे आता नाही एवढं दुखत. पण मग कधी कधी कसं थोडं बरं बी नसलं तर चालून जातं. एवढं काही माणसाचं म्हणजे कोणी डोकं लावित नाही. आपलं काम केलं तर. तसं दुसरीकडे कसं 8 घंटे म्हणजे करणंच आहे काम, 10 घंटे करणंच आहे काम आपल्याला. बरोबर. तर अक्षरशः जेव्हा त्या माणसाची बदली झाली ना, तेव्हा सगळ्या लेडीज, सगळे पोरं म्हणायचे, मावशी खरंच तुमची जेवढी बदनामी केली म्हणे या माणसाने, त्या 4 पटीने त्याची बदनामी झाली बघा म्हणे. म्हणजे स्वामी जे आपण कळवळून विनंती करतो ना ताई, रडतो ना, ते खरंच स्वामी ऐकतात. लगेच ऐकतात. आणि महत्वाचं म्हणजे त्यांना त्यांच्या भक्तांना त्रास झालेला मुळीच आवडत नाही ते. मी इतकी रडायची ताई. अक्षरशः लय वाईट वाटायचं मला. मी कोणत्या बाईसोबत बोलत नव्हती, पोरांसोबत बोलत नव्हती, काहीच नाही. इतकं मला वाईट वाटायचं. आणि अक्षरशः माझ्या मिस्टरांची माझी भांडणं झाली. तर माझे मिस्टर आम्हाला 2 वर्ष सोडून निघून गेले होते त्या बाईकडेच तिकडं. आम्ही इकडे अशोकनगर मध्ये राहायचो. ते निघून गेल्याच्या नंतर 2 वर्ष होतो. त्याच्यानंतर माझे मिस्टर आले
आणि फक्त 6 महिने राहिले आणि डबल निघून गेले. मी म्हणले आपण कोणासाठी टेन्शन घ्यायचं ताई, आपण जर इतका संसार ओढतोय तरी जर समोरच्याला आपलं किंमत आणि कदर नाही, कशासाठी आपण जीव काढायचा सांगा बरं. बरोबर आहे ना, एवढं तुम्ही करताय तरी सुद्धा जर पुढच्याला त्याची जाणीव नसेल तर मग आणि ज्या म्हणजे आता डेंगू नाही का, डेंगू झाला तर माझ्या मिस्टरांना ताई खोटं नाही सांगत, माझं सगळं सोनं मोडून मी त्यांना म्हणजे 10 वर्ष झालं तेव्हा त्यांना डेंगू झाला होता. माझं सगळं सोनं मोडून ताई अक्षरशः त्यांना नीट केलं होतं मी. मग तरी पण त्या माणसाला समजत नाही कोण आपलं कोण परत. बघा बरं. मग मी तर एकच विचार केला, राहायचं तर राहा बाबा, नाही राहायचं नको राहू. मी विचारच सोडून दिला. मी आता फोन बी करत नाही, बोलत तो डायरेक्ट मला काय म्हणतो ताई, तू माझं वाटोळं केलं, तुझ्या सोबत जसं लग्न केलं ना तसं तुझं माझं वाटोळं करून टाकलं. आता काय कशानं वाटोळ केलं असं म्हणतो तो. आणि आता तसं बघायला गेलं तर मी त्याच्यासोबत म्हणजे मग आता समजा आपल्या घरच्यांनी त्याचे लग्न लावून दिलं तेव्हापासून तर त्यांनीच आपलं वाटोळं केलं. त्याच दुसरीकडे लफडं होतं, आपलं तर काही नव्हतं. आपलं असतं तर ठेवलं असतं का त्याने सांगा बरं. बरोबर आहे. मग सांगा बरं, माणसाचा जीव इतका दुखतो तर कधी बघ. वाटोळं केलंय म्हणजे काय म्हणतात की उलटा चोर कोतवाल को डाटे. हा मग तरी 2 वर्ष तो तिकडे राहून मग तरी मला कसं वाटलं मुलीचं लग्न करायचंय, जाऊ द्या, आला तर येऊ द्या, राहू द्या. तसं कोणी पण आई बापाला विचारतं. बाईला काही किंमत असते हो ताई. आपण किती काम केलं, किती काही केलं, सुधरेल, 2 वर्ष एकटा होता, सुधरून जाईल, जाऊ द्या, राहू द्या. तरी पण तो 6 महिन्याच्या नंतर त्याने डबल काय केलं माहिती का ताई, तुम्हाला सांगते अक्षरशः इतकं वाईट वाटतं ताई. अक्षरशः मुलगी बोलली का मला एक मुलासंग लग्न करायचंय, अक्षरशः मुलीला तो बोलला निघून जाय तू त्याच्याशी. अरे बापरे. हा अक्षरशः ताई, ज्या पुरीला मी इतकं दिवस जपलं, मी काम करून लहानचं मोठं केलं, तिच्या पाया उभं केलं. ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला होती ती. पोरगी काय बोलली, मला एक मुलासोबत प्रेम आहे, मी लग्न करणार आहे. तर मला बोलली ती, मी तिला काय बोललो, तुझ्या बापाला विचार, 4 माणसं आणून आपण करून देऊ. हो ना. तर मी मिरजला हॉस्पिटलला गेलेली होती. तिकडनं आल्याच्या नंतर मी तिला बोलली का तू बोलली का पप्पांना, म्हणे हा बोलली म्हणून मी. आणि बोलल्याच्या नंतर त्यांच्या दोघांचं काय बोलणं झालं हे मला काहीच सांगितलं नाही दोघांनी पण. विचारल्याच्या नंतर तर अक्षरशः पोरगीला त्याने काढून दिलं त्या पोरासोबत. बघा कोणता बाप असा करत जाईल. बापरे. अक्षरशः इतकी रडली मी ताई त्यावेळेस मी स्वामींना एकच म्हणली, जाऊ द्या गेलं ना, मी काहीच दुःख मानायची नाही. कारण का जसं माझं लग्न झालंय तसं मी फक्त दुःखच हे करते. तर मला एकच वाटतं जाऊ द्या. मग त्याच्यानंतर पोरगी गेल्याच्या नंतर ताई त्यांनी काय केलं माहिती का, तुला सगळं माहिती होतं म्हणे, तूच वाटोळं केलं म्हणे, माझं बी केलं आणि माझ्या पोरांचं बी केलं म्हणे. अरे अक्षरशः ताई तो क्षण, तरी मी रोज ड्युटीला यायची बरं का. का सगळं आपण स्वतःच कसं घरी राहून अजून टेन्शन येतं, टेन्शन वाढून जातं माणसाचं. अक्षरशः जो माणूस आपल्या पोरांचं होऊ शकत नाही तो आपला कसं होईल हो. हो ना, बरोबर. हा मग तेव्हापासून मी स्वामींना एकच म्हणले, कोणीच नको आता मला. त्याच्यानंतर पोरगी गेल्याच्या नंतर ताई त्यांनी काय केलं माहिती का, त्याच्यानंतर डबल त्यांनी माझ्यासोबत भांडण काढलं, तू माझं जसं तुझ्यासोबत लग्न केलं तसं तू माझं वाटोळं केलं म्हणून. मी त्याला एकच म्हणले, मी वाटोळं केलं ना भाऊ, तुझा रस्ता वेगळा, माझा रस्ता वेगळा. आतापर्यंत जे मी ओढत आणला संसार, बस कोणी मला आता काही बोललं तर माझे स्वामी मी पाहून घेईन. तुला राहायचं राहा, नाही राहायचं तू निघून जा. काय वाटतं ताई तुम्हाला? बरोबर आहे. जो माणूस इतकं करू शकतो त्या माणसाचा विश्वास कसा ठेवायचा? बरोबर आहे. माणसाला एक संधी दिली, एक चान्स दिला, आता सुधरल, मग त्या माणसाने सुधारायचं नाही का? मग काय, बरोबर आहे ना, किती वेळा. आणि मग त्याच्यानंतर ताई मी अक्षरशः थोडे पैसे करून म्हणजे असं भिशा लावून काय असं पीएफचे पैसे जमा करून आमची येण्या जाण्याची खूप ही होत होती. त्याच्यानंतर मी स्वतः गाडी शिकली, गाडी घेतली. म्हणजे जेव्हापासून मी स्वामींच्या सेवेमध्ये आले ना, माझं सगळं चांगलं होतं. गाडी शिकण्यासाठी मी इतकी घाबरायची. जिंदगीमध्ये म्हणजे जसं मी कमवायला लागली तर पहिल्यांदा ताई माझ्या स्वतःसाठी मी काहीतरी घेते. हो गाडी घेतली. त्याच्यानंतर माझा नवरा डायरेक्ट म्हणायचा, तू फोन तर घे मोठा, तुझा फोन असं मी गाडी खाली टाकून देईन.
बाप. हा. त्याला मी एकच म्हणते, आतापर्यंत खूप झालं. ते बाई कसं म्हणती, त्या ताईंचा बघा तो अनुभव होता एक, त्यांच्या नवऱ्यासाठी त्या काय काय करायच्या. ते म्हणे का रडायच्या त्या खूप बघा. हो रडल्या होत्या. हा एका ताईंचं. हा. अहो ताई, म्हणजे ह्या माणसांना कधी कळतं सांगू का तुम्हाला? जेव्हा आपण खूपच आहारी जातो, त्यांना असं म्हणजे आपण जी आपली गरज दाखवतो ना ताई, नवऱ्यासाठी करावा, पण नवऱ्यासाठी किती करावा? ज्या बाईला घराच्या बाहेर निघायची गरजच नाही, हा काम भरपूर बाया करतात, पण ज्या बाईला इज्जतच भेटत नाही, अशा नवऱ्यासाठी काय करायचं हो? हो ना, बरोबर आहे. हा? बरोबर. माझं लग्न झालंय तसं मी रडते, त्याचं सुख दुःख मला काही माहितीच नाही, तर कसं त्याला काय करायचं? हो ना. हो आणि अशा माणसासाठी स्वामींकडे काय भीक मागायची हो? बरोबर. देवाला बी प्रश्न करतो ना, हो ना. हो करतो का नाही सांगा बरं? तर आणि अशा माणसासाठी आपण का रडायचं? त्यांची कर्म बी काहीतरी असतील ना, ते असं करण्यामागं. हो ना, काय वाटतं तुम्हाला? बरोबर आहे ना. त्यांनीच आपल्याला प्रेम देत नाहीत तर पुढच्याने तर कसं त्याला म्हणजे हे करायचं. मग त्याच्यानंतर मी 25,000चा फोन घेतला ताई. माझ्या स्वतःच्या हिमतीवर माझ्या कष्टाने 1,25,000ची गाडी घेतली. अरे. मी एकच डोक्यामध्ये, माझे स्वामींनी. अरे वा. मग ती जसं मुलगी स्वामी बोलत नाही का ताई तुमच्याशी? नाही, मी फोन बी करत नाही, बोलत बी नाही. मी एकच म्हणते, बाई तुझी हौस होती, तुझी इच्छा गेली ना, बस जिथं गेली तिथं सुखी राहा. माझ्या स्वामींना मी एकच विनंती करते, गेली ना जिथं असं तिथं सुखी राहा. जेव्हा तिला आई कळत ना आई काय राहते, तेव्हा ती होऊन माझ्या जवळ येईल. मी तिच्याविषयी चांगलं बी बोलत नाही, वाईट बी बोलत नाही, काहीच नाही. पण हा, ती गेल्याच्या नंतर त्रास खूप झाला. कारण बहीण बोलली, भाऊ बोलले, सगळे बोलले ताई, अक्षरशः मला सगळे बोलले, का तू तिला ठेवलंच का बरं एवढे दिवस, आधीच का लग्न करून दिलं नाही? पण मी स्वतः काय म्हणायचे, तिला शिकू द्या. मी अडाणी, मी शिकली नाही एवढे दिवस, तिला तरी शिकू द्या. माणसाला काय वाटतं हो, आपण जे मजुरी करतो ते आपल्या लेकरांना नको ना होत आहे. हो ना, बरोबर आहे. असं वाटतं ना. आपण रोज कामाला गेल्याशिवाय आपलं पोट भरतं का? तसं आपले लेकरं काहीतरी शिकले तर निदान, काही नाही तर एखाद्या ऑफिसमध्ये खुर्चीवर बसून तर काही करतील का नाही? काय वाटतं सांगा बरं? हो ना, बरोबर आहे. पण तुमचा जीव म्हणजे तुम्ही एवढं प्रयत्न करताय ते समजून घ्यायला पाहिजे. हे जाऊन दे ताई, आपण असं रडण्यामध्ये काही उपयोग नाही, भांडण्यामध्ये काही उपयोग नाही. शांत राहायचं. स्वामींना मी एवढंच सांगते. मी म्हणजे इतकं सांगते का जे गेले ना माझ्यापासून, ते स्वामी माझ्यापर्यंत आता येऊ पण देऊ नका. हा, आणि मला टेन्शन आलं ना ताई, मी काहीच करत नाही. माझं फक्त रात्रंदिवस स्वामींचा दिवा चालू असतो. मी घरात गेले का माझं टेन्शन निघून जातं. तोंड हात पाय धुतले, सकाळी उठली का मी ड्युटीला निघून येते. स्वामींना सांगते, स्वामी चला माझ्यासोबत, जे असेल ते ड्युटीवर. अक्षरशः ताई, मी स्वामींना असं सांगून येते ना, आमचे साहेब लोक फिरत असतात. एक दिवस सुद्धा माझ्या गल्लीमध्ये का जिथं मी बसते तिथं साहेब लोक येते नाही, तर आमचे डायरेक्ट जागेवर आयडी बंद होऊन जाते. अरे बापरे. म्हणजे जागेवर लगेच आमचे आयडी नंबर घेतात आणि लगेच काम बंद करून टाकतात. 8 दिवस आम्हाला घरीच ठेवतात. असं आहे. पण जेव्हापासून स्वामींची साथ आहे मला ताई, तेव्हापासून मी घरी पण नाही, कधी माझी आयडी बंद झाली नाही, कधी कामावर बी मला कोणतंच टेन्शन नाही, कधीच नाही. ज्या सुपरवायझरने मला त्रास दिला ना ताई, तो सुद्धा निघून गेला इथून. हो, तर तुम्ही सेवा केली तशी म्हटल्यानंतर. हा, आणि मी जिथे आहे ताई तिथंच आहे. तर मला तर त्या ताईंचा अनुभव ऐकला ना ताई, अक्षरशः माझेच दिवस आठवायला लागले. मी खूप त्या ताईंचा अनुभव ऐकल्यानंतर मी स्वतःच खूप रडायला लागली. हे त्यांचे दिवस जे आहे तेच आपण बी भोगतोय. पण आपण एवढंच का, आपण लय खंबरफुटी. म्हणजे आपण इतकं खंबरफुटी, मला टेन्शन बी आलं ना, मी पाणी घेते, तोंड हात पाय धुते, स्वामींजवळ लगेच बसते. लगेच 21 वेळा 51 वेळेस काय असेल ते तारक मंत्र म्हणायचा. 1 माळ जप करायची किंवा 2 माळ जप करायची, जेवढं होईल तेवढं करायचं. ते पाणी पिऊन घ्यायचं, मन शांत होऊन जातं माझं. त्याचा अनुभव डिलीट करायला लावला काय? त्या ताईंनी तुम्ही ऐकला ना तो अनुभव, त्या ताईंनी अनुभव डिलीट करायला लावला. का बरं? त्या म्हणल्या आमच्या घरात भांडणं लागायला लागली. हा का? त्यांनी तर नाव गाव काही सुद्धा सांगितलं नव्हतं, तालुका सुद्धा सांगितला नव्हता. तरी पण त्या बोलल्या की
मला असं वाटतंय की आमच्या घरात आता त्यांचं मिस्टर तसे आहेत म्हटल्यानंतर हम्म. त्यांना डाऊट आला की त्या बोलल्या की अनुभव कोणीतरी त्या बाईने वगैरे ऐकला असेल, तिनं माझ्या मिस्टरांना सांगितलं असेल, त्याच्यामुळे माझे मिस्टर भांडतायत माझ्या बरोबर, हम्म. तुम्ही तो अनुभव डिलीट करा. असं काही नसतं हो, ते त्यांच्या जीवाची मज्जा हज्जा करतात. ताई बघा, मला ते टेन्शन घेऊन घेऊन कमरेमध्ये गॅप पडला, मानेत गॅप पडला, सांधेवात झाला, इतके आजार लागून गेले. पण मी तर सगळं स्वामींवर सोडून देईल. आणि अक्षरशः ताई माझेवालं, मी जेव्हा मला 21 गुरुवारचं नाही का गुरुवार केले होते, हा. तेव्हा उद्यापन झालं माझं. आणि उद्यापनच्या दिवशीच मी म्हणजे असं पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे केला बरं का. हा. 5 केंद्रामध्ये विचारलं तर कसं करायचं म्हणून 5 मुलं जेवू घाला. हा. तर जेवू घातले आणि त्याच्यानंतर स्वामींपुढं बसले मी. बसल्याच्या नंतर स्वामींना म्हणजे आपण कसं आता अनुभव वगैरे ऐकतो. आता तुम्ही कसं म्हणता, जे असं कोणी पण अक्कलकोटला जात नाही, पण जे लईच जवळून असलं, स्वामींचं बोलवणं असतं तर अक्कलकोटला जातं नाही हो का. ना, हो ना, बरोबर आहे. हा, तेव्हाच जातं. हा. मी मनातून एकच म्हणले, स्वामी मरोपर्यंत काही नको, तुम्ही जे माझं आजारपण बरं केलं ना, न होणारं आजारपण अशक्य शक्य केलं तुम्ही. हा. हं? आणि जे मला ताई तो बाहेरचा त्रास व्हायचा ना, माझ्या असं बोकांडी कोणी बसायचं, हा. तो त्रास सुद्धा गेला बरं का माझा अक्षरशः. अरे वा. अक्षरशः तुम्ही म्हणशाल आता अमावस्या असो पौर्णिमा असो, मला काहीच त्रास होत नाही ताई. तो बाहेरचा त्रास काहीच होत नाही, काहीच वाटत नाही मला. अरे वा, बरं झालं. तो त्रास कमी झाला. त्याच्यानंतर प्रॉब्लेमचा त्रास, गर्भपिशवी ऑपरेशन सांगितलं होतं मला डायरेक्टली. हा. हा. तो ऑपरेशनचा त्रास कमी झाला. त्याच्यानंतर स्वामींना एकच म्हणले, स्वामी फक्त गुरुवार असू द्या, गुरुवारच्या दिवशी तुमच्या जवळ मी अक्कलकोटमध्ये उपास सोडायला असू द्या. अरे वा. हा, आदल्या दिवशी म्हणजे या गुरुवारी उद्यापन झालं आणि म्हणजे असं स्वामींना बोलली, मी मनातून बोलली, आणि तुमची मूर्ती मी अक्कलकोटवरूनच आणल म्हणले. माझ्याकडे फक्त छोटासा फोटो होता हा. हा. आणि दिवा घेतला होता आणि माळ वगैरे असं घेतलं होतं मी नाही का. हा. हा. जप वगैरे करायला जसं आपण अनुभव बघतो याच्यामधूनच असं जे सामान घ्यायचं ते घेतलं होतं. एकदम छोटासा फोटो घेतला होता. हा. हा. पण जसं मी सेवा सुरू केली तसं मग रात्रंदिवस मी दिवा चालूच ठेवायचे. काही प्रॉब्लेम असला तर बंद झाला तर मग डबल लावायचा बुवा नाही का. हा. हा. तर अक्षरशः ताई त्या मिरजला गेली होती ना मी हॉस्पिटलमध्ये, हा. तर तिथं माझी ती कोल्हापूरला मैत्रीण होती ना, तिच्याकडे मुक्काम होती आणि बुधवारी मी तिथे गेली. माझ्या डोक्यात पण नाही बरं का आपल्याला अक्कलकोटला जायचंय, काय करायचंय, माझ्या डोक्यात पण नाही. तिथे गेल्याच्या नंतर तिचं नाव पल्लवी. ती म्हणा, अगं इथून अक्कलकोट 2च तास आहे, जायचं का म्हणे आपण. अरे वा. हा, म्हणजे कोल्हापूरला बरं का, तिची मम्मी कोल्हापूरला असते, ती पण तिकडेच होती. म्हणजे चल जाऊ उद्याकडे, आज बुधवारी म्हणे, उद्याकडे आपण सकाळी बसू आणि संध्याकाळी तर घरी येऊ. अरे. आणि कोल्हापूर पासून म्हणजे चल जाऊ. सकाळी उठलो, गेलो, आंघोळ केली, तिचे 2 मुलं आणि मी इकडनं. मी पण मला इतका लांबचा कधी प्रवास केलेला नाही ताई मी. इतकी जाम होऊन गेली ती. बसलो बसमध्ये, आम्ही तिकीट काढलं पण आम्ही कोणाला विचारलंच नाही ना किती लांब आहे असं. हा. हा. बसल्याच्या नंतर हे स्टॉप केलं, ते स्टॉप केलं, ते स्टॉप केलं आणि मग आम्ही त्या काकांना विचारलं, कंडक्टरला. म्हणले, का हो दादा, कधी येईल अक्कलकोट. म्हणा, ताई तुम्ही आता बसलाय ना, तुम्ही 6 वाजता अक्कलकोटमध्ये उतराल. अरे बापरे. म्हणले, अहो 2च तास लागता ना. अहो कोण बोललं म्हणे तुम्हाला 2 तास लागता. बापरे. म्हणजे ताई अक्षरशः जी माझी इच्छा होती ना, ते स्वामी नाही का म्हणता, चकवा देत देत तुला मी नेतो, परत आम्हाला तसं केलं हो. फसवून नेल्यागत नेलं ते. हो, खरंच मी कशी तिथपर्यंत गेली आणि तिथून आम्हाला खरंच फसवत नेलं हो स्वामींनी. कारण एवढं अंतर आहे म्हटल्यानंतर तुम्ही जाल का सांगा बरं खरं खरं. हो ना. बघा ना, आणि तिच्या शेजारच्या ना 1-2 बाया होत्या. असं आपलं कसं शेजारी पाजारी बाया असतात, त्या बी म्हणत नाही हो म्हणे 2च तास लागतात. नाही हो 2च तास. आणि 2 तास म्हणल्यानंतर माझी बी इच्छा झाली, हो का 2 तास आपण जाऊन येऊ आणि संध्याकाळी मी लगेच नाशिकला गाडीला बसल. हो ना, अशी माझी इच्छा. आणि तिच्याकडे पैसे नाही, काही नाही, तिचे 2 लेकरं. तिची परिस्थिती जरा नाजूकच होती. चल म्हणले, हाय माझ्याकडे पैसे, किती पैसे लागणार आहे, चल म्हणले जाऊ आपण दोघी. तिचे एक पोरगं तिचं 5 वर्षाचं, एक पोरगी वर्षाची. मग बसलो. मग एकच विचार केला, स्वामी बसलो, आता काही उतरू शकत नाही. तुम्ही आता तिला किती वाजता उतरा, ही तुमची इच्छा म्हणले. जाऊन द्या म्हणले, येतोच आहे म्हणले आता आम्ही.
स्वामी गेलो. बोलावून आलं होतं ना स्वामींचं त्याच्यामुळे. हो, खरंच ताई अक्षरशः मी घरातून म्हणजे तिच्या इथून निघताना स्वामीला म्हणले, स्वामी म्हणजे असं तिच्या दरवाजावरती तिच्या मम्मीच्या इकडे फोटो लावलेला. म्हणले स्वामी आम्ही येतोय बरं का, जास्त गर्दीमध्ये म्हणले आम्हाला दर्शन नका देऊ, जरा आम्ही आल्याच्या नंतर मोकळं राहू द्या म्हणले दर्शनाला. अरे वा. असं घरातून बोलून निघालो. हा. तर खरंच ताई सांगतो आम्ही 6 वाजता तिथे उतरलो बरं का. हा. आणि मंदिर आहे ना का, मंदिराच्या बाजूनेच बघा रूम आहे. हा. मग तिथं आम्ही रूम घेतला, फ्रेश वगैरे झालो. हं. खूप थकून गेलो तर मग तिला हातपाय धुतले, दुसरे कपडे वगैरे चेंज केले, गेलो मंदिरामध्ये. ताई अक्षरशः तुम्हाला सांगते जणू काही स्वामीच आमची वाट बघत होते. अरे वा ताई तसंच असतं. मी खूप अक्षरशः लोकांना म्हणते. ताई माझ्या अंगावर काटा आला बघा. माझ्या सुद्धा अंगावरती काटा आला ताई. अक्षरशः तुम्हाला सांगते कोणी सुद्धा नव्हतं मंदिरामध्ये. हो तसंच असतं. आपल्याला जशी स्वामींच्या भेटीची ओढ असते ना तशी स्वामींना पण भक्ताच्या भेटीची ओढ असते. अहो अक्षरशः ताई कोणी सुद्धा नव्हतं. गेलो आणि दर्शन घेतलं. आणि अक्षरशः माझ्या डोळ्यातून इतकं पाणी निघायला लागलं ताई, अक्षरशः इतकं मला रडायला लागलं. म्हणले स्वामी धन्य झाले म्हणले मी. हो ना. हो. मी तुम्हाला बोलली ती खरंच मी इथपर्यंत आली म्हणले, मी धन्य झाली म्हणले. इथून पुढे तुम्ही मला मरोपर्यंत अक्कलकोटला नाही आणलं ना तरी चालेल म्हणले. माझी काहीच तुमच्या कोणचीच अडचण राहणार नाही म्हणले, कोणचीच नाही. मी कोण बाहेर लेडीज कसं म्हणता, मला अनुभव द्या, मला हे द्या, मला काहीच नको म्हणले. बरोबर आहे ना. बरोबर आहे. काहीच नको. त्याच्यानंतर बघा ताई प्रचिती, त्याच्यानंतर मूर्ती घेतली मी 900 रुपयाची, जसं आपण नाही का साज वगैरे करतो अशी सजवण्यासाठी, तशी मूर्ती घेतली. मूर्ती घेतल्याच्या नंतर डबल माझ्या मनात आलं का आपण दर गुरुवारी अभिषेक करतो, अभिषेकाला ती छोटी मूर्ती घ्यावा नाही का पितळाची. आता तिथे लेकरं ते सगळं माझ्यावरच होतं, माझ्याकडे हॉस्पिटलला खर्च झालेला होता. तर ती मूर्ती महाग भेटत होती पितळाची. म्हणजे स्वामी 200 रुपयाची घेतली असती तर झाले असते. आता मोठी मूर्ती आहे मग छोटीशीच घ्यायची होती. बरं म्हणले बघू चला, नंतर बाहेर निघताना घेऊ. तर मग मोठी मूर्ती मी घेऊन गेली. घेऊन गेल्याच्या नंतर मग त्या गुरुजींनी माझ्याकडून घेतली, हार घालून दिला, हळदी कुंकू लावून दिला, अभिषेक करून दिला मूर्तीचा. अक्षरशः ताई अक्षरशः ती मूर्ती आणि तिथंच पुढे गेली मी बरं का. तिथंच पुढे गेल्याच्या नंतर लगेच मला 200 रुपयाची मूर्ती भेटली. अरे वा. छोटी पितळेची मूर्ती नसते का, लगेच छोटी मूर्ती भेटली. म्हणजे बघा मी जसं जसं बोलत गेली ना ताई, अक्षरशः स्वामी सेवेमध्ये आल्याच्या नंतर मी काही एवढी बी जास्त सेवा नाही केली ताई. मी जसं बोलत गेली ना तसे माझे शब्द खरं होत गेले अक्षरशः. हो ना. मग ती मूर्ती घेतली छोटी डबल आम्ही. आणि येण्याच्या वेळेस पहा योग, मी कोल्हापूरला तिला सोडायच्या नंतर मी नाशिकच्या बसमध्ये बसले. तर नाशिकची बस अर्ध्या रस्त्यामध्ये बंद पडली एक स्टॉपवर. आणि संध्याकाळी 7 वाजले. आता एवढ्या रात्रीच्या कसं जायचं, आणि गर्दी इतकी तर तुम्हाला काय सांगू, इतकी गर्दी. लाल बसला माहिती ना किती गर्दी राहते. एक हातामध्ये पिशवी आणि एक हातामध्ये स्वामींची मूर्ती. तर एक पोरगं मला काय बोललं, मावशी ते हातामध्ये का पिशवी धरून बसलाय, वर द्या ना ठेवून तिकडं बसमध्ये वरती. म्हणले नाही रे भाऊ, मूर्ती त्याच्यामध्ये माझे स्वामी, त्याच्यामध्ये माझ्याकडे आणि इकडे. ती बस बंद पडल्याच्या नंतर मी बस स्टॉपवर बसलो आणि मग दुसरी बस आली. मग त्याच्यामध्ये आम्हाला बसून दिलं नाही का. मी तिला कम से कम 10 मिनिटं स्वामी म्हणले, काय हो तिथून आलो आता एवढा अंधार झालं कसं जायचं. मी तिला बघा म्हणजे आता तुम्हीच बघा कसं न्यायचं कसं जायचं. भीती तर वाटायला लागली मला, एकटं कसं जायचं आता एवढ्या लांब. तिकडच्या मध्ये गावं पण माहिती नाही आपल्याला, कोणतं गाव कोणतं काय काहीच माहिती नाही ना. कधी घराच्या बाहेर गेलीच नाही मी जास्त. म्हणजे नाशिक सोडलं तर बाहेर गेली नाही मी जास्त. नाशिक सगळं माहिती. अक्षरशः तिला ताई फक्त मी 10-11 वेळेस स्वामी समर्थ तारक मंत्र म्हणले. म्हणजे स्वामी तुम्हीच तारा, आता कसं तारायचं, कसं न्यायचं, कसं काय करायचं. अक्षरशः त्याच्या जेव्हा 5-6 वेळेस तारक मंत्र झाला लगेच बस दुसरी आली. दुसरी बस आलो त्याच्यानंतर त्या बसमध्ये मी 1 तास उभी होती. पण ताई 1 तास उभी होती ना तोपर्यंत ती मूर्ती माझ्याकडेच होती. म्हणजे तुम्ही सोडलीच नाही. मग दुसरी कसं काय ठेवायची ताई. तुटलं आपण अक्कलकोटवर मूर्ती आणली, विचार करा बरं. हो ना. त्या गोष्टीसाठी जर आपण अक्कलकोटला गेलोय
हं? आणि बसमध्ये ठेवायची, तुटली फुटली किती भीती वाटते माणसाला. आपण कुठून वस्तू घेऊन आलोय. ती पिशवी मी टाकून दिली अशीच बसमध्ये. ती सामानाची होती माझीवाली, पण ती मूर्ती माझ्या छातीजवळच ठेवली. आणि त्याच्यानंतर 1 तासाने मग बसायला जागा झाली. बसायला जागा झाल्याच्या नंतर मग मी पण इथून तिथून मूर्ती मी माझ्या हातामध्ये आणि मांडीवर घेऊन आले. त्याच्यानंतर मी नाशिकमध्ये 11 वाजता उतरली ताई अक्षरशः. 11 वाजता उतरल्याच्या नंतर मग माझा भाऊ घ्यायला आला. मग मला घरी सोडलं. तर अक्षरशः ताई ती मूर्ती म्हणजे जशी मूर्ती आणली घरामध्ये ना, मी जास्त पेमेंट कमवत नाही ताई. फक्त 15 ते 16,000 रुपये पेमेंट घेतो मला. त्याच्यामध्ये पीएफ एसआय कट होऊन असं आम्हाला 18,000 रुपये पेमेंट आहे बघ. तर अक्षरशः तुम्ही म्हणशाल ना ताई, मला 10 रुपये कधी भेटत नव्हते बरं का भाड्याला आणि माझ्या स्वतःसाठी. पण तेव्हापासून मला स्वामींनी काहीच कमी केलेलं नाही. आमचं कधी कधी 2-2, 3-3 महिने ताई खोटं नाही सांगत पेमेंट होत नाही. तरी पण मग तुम्ही म्हणशाल ना, माझ्या घरामध्ये 10-5 हजार रुपये पडलेलेच राहते. स्वामी सोड दे ना. मी स्वामींना एकच सांगेल, तुम्ही तुमच्याकडे भीक मागायला लावा मला. तुम्ही सोडलं तर मला कोणाचा हात पसरायला लावू नका आणि भीक मागायला लावू नका. लावूच नका. तुम्हाला ठेवायचं ठेवा, नाही ठेवायचं तेव्हापासून तुम्ही म्हणता ना स्वामी ताई, अक्षरशः मी कोणालाच बोलत नाही. मी एकदम शांत राहते. कोणी माझ्यावर धावून बी आलं ना तरी म्हणते, हा भाऊ तू मोठा, मला काहीच माहित नाही. मी फक्त माझ्या मनामध्ये श्री स्वामी समर्थ म्हणायचं, तारक मंत्र म्हणायचं. काहीच म्हणत नाही मी समोरच्याला, काहीच उत्तर देत नाही. कशाबद्दल उत्तर द्यायचं? आपलं ब्रह्मांड नायक जर आपल्या सोबत आहे, का उत्तर द्यायचं कोणाला? आपण काय आपल्याला माहिती ना ताई. आपण जर एवढे संकट झेलले, बाहेरच्यांचे नाही हो, आपल्या घरच्यांचेच एवढे संकट आहे, तरी आपल्या देवाने आपल्याला आज स्वामींनी उभे. स्वामींच्या सेवेत आल्यामुळे मी उभे. आणि मी काय ताई जास्त दिवसापासून स्वामींच्या सेवेत नाही बरं का. फक्त कम से कम आता ना 1.5 ते 2 वर्ष झाले मला. तरी तुम्ही म्हणशाल ना, इतकी म्हणजे माझी परिस्थिती अशी झाली ताई का मला स्वतःलाच वाटायचं मी जगत नाही आता, मी मरून जाईल. पण आहे ना, स्वामींनी काढलं ना बाहेर त्यातून तुम्ही. हो बघा ना, आता तुम्हीच विचार करा, जो प्रॉब्लेम होता तो प्रॉब्लेम गेला माझा. आणि आता माझे इतके जॉईंट दुखायचे ताई, तरी पण मी सकाळी रोज उठणार, स्वामींचं दर्शन घेणार. 4 वाजता उठणार, पहिलं दर्शन घेणार. त्याच्यानंतर माझं ड्युटीचं आवरणार, स्वामींना सांगणार स्वामी चालले. ड्युटीच्या नंतर 2 वाजता 2:30 वाजता मी घरी जाते ताई. पहिलं स्वामींना पाणी ठेवणार, स्वामी पाणी घ्या. संध्याकाळचं नैवेद्य ठेवणार, तारक मंत्र म्हणणार. जितकी सेवा होईल ना ताई तितकी सेवा मी करते. पण मी आता स्वामींना कधीच म्हणत नाही का मला प्रचिती द्या, मला अनुभव द्या, मला कुठं असं तुम्ही दाखवा, हे ते असं मी काहीच म्हणत नाही. कारण का जे द्यायचं ना ताई, ज्या संकटातून इतके मोठे संकट आले माझ्या आयुष्यामध्ये, त्या संकटामधून अल्लाह त्यांनी मला बाजूला काढत ताई. हीच स्वामी शक्ती येत आहे. मग विचार करा, आपण का त्यांच्याजवळ हट्ट करायचा सांगा बरं. ते जर आपलं अल्लाह संकटातून जो बाहेर काढताय, कसं काय करायचं आपण सांगा. काही मागितलं किंवा नाही मागितलं तरी सुद्धा त्यांना जे योग्य वाटतं तेच करतात ताई ते. तेच करतात. त्याच्यामुळे मी काहीच मागत नाही ताई. पण एकच एक माझं, घरामध्ये गेल्यानंतर मी स्वामींना म्हणणार, स्वामी आली मी घरामध्ये, बसा, 2 हात पाय धुत त्याच्यानंतर स्वामींना पाणी देणार. पण मग तुम्ही म्हणता ना, जसं काही स्वामी माझ्या घरामध्ये असंच वाटतं मला. मला 4 दिवस प्रॉब्लेम बी आला ना ताई, दिवा विझला ना तरी माझं मन इतकं हे होतं ना, स्वामींना दिवा नाही, स्वामींना दिवा नाही, स्वामींचा दिवा विझून गेलाय. कधी मला प्रॉब्लेम बंद होईल माझं, कधी 4 दिवस होतील, कधी स्वामींचा दिवा लावल मी, मला असं होतं ताई. पण जेव्हापासून मी स्वामींची सेवा करते ताई, तेव्हापासून मला काहीच कमी नाही. हीच स्वामींच्या सेवेतील अनुभव आहे ताई. काहीच कमी नाही. अक्षरशः मी मंदिरामध्ये जरी गेले ना, पेढे घेऊन जायचे, तिथं वाहून द्यायचे, वाटून द्यायचे. गुरुवारच्या दिवशी गोडधोड करायचं व्यवस्थित. इतर दिवशी आपण जेव्हा भाजी चटणी करतो तर नैवेद्य ठेवायचा. पण तुम्ही म्हणशाल ना, खूप म्हणजे आता मी स्वामी सेवेत नसती ना ताई, बहुतेक नसती, पण एवढे संकट होते. नाही हो, ते तुमचं भाग्य होतं म्हणून तुम्ही स्वामी सेवेत आलात ताई. हो, लय म्हणजे अक्षरशः एक क्षण बी ताई असा आठवला ना पहिला,
तर अक्षरशः असं रडू येतं, इतकं वाईट वाटतं तर काय सांगू. का पहिलं कसं मला असं आठवलं नाही, पहिलं मी कशी स्वामी सेवेमध्ये गेली नाही असं वाटतं. नाही, योग्य वेळ आल्याशिवाय काहीच होत नाही ना हो. काहीच होत नाही. खरंच स्वामी आहे तर सगळं आहे, तुम्ही काही पण म्हणा. हो ना हो ना. चालेल. मला हा बोला बोला. मला आता काहीच वाटत नाही. आता इथून पुढं त्यांनी मला काही दिलं बी नाही तरी चालेल, फक्त सेवा करत राहायची. हो ना हो ना. तेच प्रत्येक स्वामी सेविकांचं भाग्य आहे ताई. तेच भाग्य आहे. आणि जे आपल्यासाठी योग्य नसतं ना ताई, ते स्वामी स्वतःच ठेवती नाही आपल्याजवळ. तुम्ही काही पण म्हणा. हो ना हो. आपण म्हणतो आपलं नशीब चांगलं नाही. आता त्या ताई कसं म्हणत होत्या, माझं नशीब चांगलं नाही, माझा नवरा असा आहे तसा आहे. हो ना. पण विचार करा ना हो, माझा नवरा 2 वर्ष दुसरीकडे निघून गेला. हं? हा हा हा. 6 महिने आला माझ्याकडे, डबल निघूनच गेला ना. हो ना. मग आता तरी मी स्वामींची सेवा करत होते. तारक मंत्राचं पाणी सुद्धा तो पण पेत होता. तरी पण स्वामींना ठेवायचंच नव्हतं, मग असं समजायचं ना. हो ना हो ना. मग काहीतरी वाईट होणार होतं, काहीतरी होणार होतं, त्याच्यामुळे त्याला ठेवलंच नाही ना. हो ना. पुढे जाऊन त्रासच होणार होता म्हणून अगोदरच काढून टाकलं. मग त्याच्यामुळे मी स्वतःच आता ह्या गोष्टीचा काही विचार करत नाही. हा हा. पण एवढंच आपल्या जीवाभावाला 2 पैसे ठेवायचे, बस झालं, बाकी काही नको. हा हा. बाळ कसं आहे ताई तुमचं? छान आहे बाळ. हो का? हम्म. मी तुमचे ना खूप म्हणजे रोज मी अनुभव ऐकते, हा. काही गाणी ऐकते, स्वामींचं मी ऐकतच राहते. हा मी तुम्हाला 4-5 वेळेस कॉल केला, पण मी म्हणे काही कामात असतं, तुम्ही काही उचललं नाही. कामातच असेल त्याच्यामुळे फोन उचलला नाही ताई. आता ना मी असा सहज फोन केला तुम्हाला. हा. म्हणजे उचलला तर ठीक, नाही उचलला तर मग ठीक आहे बुवा असं. हा हा हा. चालेल. खूप छान अनुभव आहे ताई. शेअर करते मी. हो हो करा. मी तुम्हाला नाही का तो फोटो पाठवते, तुम्ही मला ना व्हॉट्सअपला हाय पाठवा. बरं का मला पाठवा फोटो तुम्ही. हो हो व्हॉट्सअपला हाय टाका ताई तुम्ही, मी पाठवते तुम्हाला. ते नारळामध्ये नाही का स्वामींचं चित्र आलेलं आहे ते. माझा नंबर तुमच्याकडे सेव्ह आहे का? नाही केलेला मी अजून सेव्ह. हा हा बरं. तुमचं माझं बोलणंच नाही झालं ना हो. हा हा मला वाटलं तुम्ही व्हिडिओवर बघून नंबर सेव्ह वगैरे केला असेल. नाही केलेला नाही, म्हणजे जेव्हा मग तुम्ही अनुभव शेअर केला का मी, तेव्हा मग तुमचा नंबर सेव्ह करून गेला असं. हा हा हा. चालेल ताई. तुमचं नाव आहे असंच ठेवायचं आहे का कट करायचं? आता तुम्ही बोलला घरच्यांबद्दल म्हटल्यानंतर. काय नाही, मी काय कोणाला ताई घाबरत नाही. जे संकट आहे ना ते आहे ते आहे. जाऊ दे, काय टेन्शन घेत नाही. नाही ना, नाही तर पुढे जाऊन पुन्हा डिलीट करायला नको असं म्हणून. नाही काय नाही. मला तसं वाटलं असतं मी सांगितलंच नसतं ना आधीच. नाही हो तसं नाही. मी मग माझं असं मनात आलं की समजा तुम्हाला जर पुढे जाऊन त्रास झाला तर मग त्याच्या अगोदर आपलं नाव कट केलं तर काय प्रॉब्लेम येणार नाही नाही ना. आमच्यावालं ना स्वामी सेवेमध्ये ताई कोणीच नाही. माझ्या माहेरचं बी नाही, सासरचं बी नाही, मी एकटीच आहे. हा हा बरं कोणीच नाही आमच्या स्वामी सेवेमध्ये. बरं चालेल. मग नाही काय कट करत आहे असंच व्हिडिओ बनवते. हो चालेल. चला. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.